दरम्यान एकीकडे पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी खरं तर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे, तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळवून देण्यासाठी लढा उभारणाऱ्या विवेक चव्हाण यांनी महात्मा फुले यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे। याच दरम्यान विवेक चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। दलित कोबरा या संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण आपल्या समवेत आहेत। भाई, खरं तर काय सांगाल, या ठिकाणी मागणी होते पुणे रेल्वे स्थानकाची नामांतराची। आदरणीय खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे। 2008 मध्ये भारतीय दलित कोबऱ्यांनी पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याची सर्वप्रथम आम्ही मागणी केलेली आहे, परंतु आमच्या काही बांधवांनी रेल्वे स्टेशनला मा जिजाऊंचं नाव द्यावं अशी मागणी केली। त्यामुळं आम्ही तो पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याचा लढा हा काही काळासाठी स्थगित केला होता। परंतु आता मेधाताईंनी थोरले बाजीराव पेशव्यांची मागणी केल्यानंतर या राज्यामध्ये सांस्कृतिक वारसा ठेवण्याचा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला। तर मेधाताईंनी महात्मा ज्योतिबा फुले आणि मा जिजाऊ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले किंवा मा जिजाऊंच्या नाव देण्याच्या मागणीला पाठिंबा द्यावा आणि मेधाताईंनी आमच्या बरोबर यावं आणि पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा लढा यशस्वी करावा अशी मेधाताईंना एक भाऊ म्हणून आणि या पुणे शहरातील गरीब पुण्याचा नेता म्हणून मी त्यांना विनंती करतो। आपण पाहिलं की खरं तर भाई विवेक चव्हाण यांनी मेधा कुलकर्णी यांना महात्मा फुले आणि मा जिजाऊ या दोन्ही नावापैकी एका नावासाठी जो आहे तो पाठिंबा द्यावा अशी मागणी जी आहे ती कोबरा राजे विवेक चव्हाण यांनी केलेली आहे। लोकसंख्या चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।